त्या गोकुळातील भगवान श्री कृष्णांनी अट मंजूर केली। भोलेनाथ परमात्मा म्हणतात की देवा मला थोडीशी जमीन दे, मी काहीतरी पिकवतो। परंतु जगाचा मालक भगवान श्री कृष्ण असा चतुर आहे, चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची नट तो येण्याची नटावा। भगवान भोलेनाथ म्हणतात देवा काय पेरू मी जमिनीमध्ये? भगवान श्री कृष्ण म्हणतात आलू केला, आलू केला, वरचं तुमचं खालचं माझं। आणि पार्वतीने सांगितलं होतं पाहिजे त्याच्यापासून थोडंसं दूर राहायचा। तो चतुर आहे, तो चिंतामणी आहे, कारण त्याची लीला आपल्यालाही कळत नाही। एक तर तुम्ही भोले पडले, मायाच नशीब फक्त की तुमच्यासारखा पती मला मिळाला। जगाच्या मालकानं भगवान भोलेनाथालाही भुलून टाकलेला आहे। सुंदर अशी कथा होती। आणि ज्यावेळेस राजा रावण एवढा पतित असा भक्त असणारा रावण, परंतु अहंकाराच्या त्याचाही नाश झाला नाही। का अहंकाराचा नाश? भक्तीमध्ये प्रेम असल्याशिवाय ते भक्ती कामी देत नाही। भक्ती प्रेमाविन अभिमान जर त्या भक्तीमध्ये जर असला तर फटफटी कुठल्याही वेळेवर कुठल्याही जगात पार्वती पते हर हर हरिनारायण। भगवंताचा त्या संबसत आहे हा देह पवित्र होतो। आणि आमचं असं आहे की आज असा आनंद येत आहे महाराज, लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडी। कारण स्वर जर नसला, ताल जर नसला तर तिच्यात गंधर्व राहत नाही, आनंदच येत नाही। आमचे काका श्री आहेत, चव्हाण काका आहे आमचे महाराज। आता आज त्यांना बोलावलं मी, ठाकरे महाराज आहेत। सुंदर असं गायन आहे, सुंदर असं आर्गन वादनही चांगलं आहे, सुंदर आहे। एक एका होणी बळी नाही। कहा यमलोकामध्ये म्हातारी म्हणे नाही जमत। यमदूत म्हणे लय अठराय वेळा हे म्हातारी नाही जमत म्हणून राहिली। नाही, तुझा प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि तुला जायचं आहे आणि माझ्यासोबत यायचं आहे। म्हातारी म्हणे मी येत नाही, तू कितीही प्रयास कर। यमदूत म्हणे लाल झाली का म्हातारीची? येत नाही म्हणून राहिली तरी म्हातारी म्हणे चलाच लागते, जात येत नाही मी, परंतु यमदूत म्हणे चलाच लागते। शेवटी म्हातारी चतुर होती। आता बाया शेवटी स्वभाव आहे, कारण मोठे मोठे लळकोंडी आणलं, केवढाही मोठा असो तरी तो घरी नम्रतेपणेच घरी जातो। कितीही गरम असू द्या ना,
परंतु घरची लक्ष्मी त्याला शांतच करते. ह्या म्हातारीचा स्वभाव होता, लळकं मळकं तोंड केलं यमदूता जवळ. अरे यमा, एवढे भरपूर कामं राहिले रे, हे कामं किंवा अटपून उद्या तरी घ्यासाठी. जाऊ दे, म्हातारी आहे, उद्या म्हणते तर उद्या येतो. परंतु यमा, मला आठवत नाही रे काही. चतुर होती पहा, लक्षात घ्या, मला आठवत नाही यमा. असं कर, म्हातारीनं खिडकीतला खडू घेतला, लिहून ठेव, मी उद्या येतो म्हणून. म्हातारी चतुर होती म्हणून त्या यमदूतानं लिहिलं मी उद्या. साकडे वाजवली. साकडे वाजवल्यानंतर म्हातारीनं दार उघडलं. म्हातारी म्हणे, व्हॉट इज युअर नेम? यमदूत तुझ्यासाठी येण्यासाठी, पण तू म्हटलं की उद्या ये. अरे मला, मी भुलून जातो, मला माहित नाही तू कोण आहे, काय आहे. यमदूत रागाला, यमदूताला वा खोटं बोलत आहे ही म्हातारी. म्हातारी म्हणे मला माहित नाही. परंतु यमदूत म्हणे, काल तुम्ही मला खडू लिहिलेला होता आणि त्या दरवाजाच्या मागे लिहिलं होतं. म्हातारी म्हणे, काय लिहिलं सांग बरं. तो यमदूत म्हणे, उद्या येतो. म्हातारी म्हणे, मग ये ना उद्या. इतकी चतुर, इतकी चतुर. मरणाला सर्व घाबरतात महाराज, परंतु हे शिवकथा जर ऐकत असलेला मनुष्य, मरण माझे मरुनी गेले मज केले अमर, आणि अमर करणारी ही कथा आहे. म्हणून सर्वांनी मरणा का जीना बुधार, जीना बुधार, जीना बुधार. की कठोर अशी तपश्चर्या कोणती आहे, माता आहे. म्हणून महर्षी नारद ऋषीने सांगितलं, हे तुम्ही त्या भगवतीची अशी प्रार्थना करा की तिचं जागरण करा. त्या गोंधळात ती देवी प्रसन्न होईल. आणाना पटकन त्यांना इकडे भागवत भागवत करून जाईल. आणि त्या जगदंबेचं दक्ष प्रजापती आणि दक्ष देवीचा जागरण गोंधळ करण्याची सुरुवात केली.
प्रगट झाली आणि दोघांनी नमस्कार केला. त्या जगदंबेला नमस्कार केला. अष्टभुजाधारिणी महावैष्णवी दुर्गा जगदंबा पालिके हे महिषासुरमर्दिने दक्षाणी आणि दक्षायनीनं प्रार्थना केली. जगदंबे भगवती माता दुर्गा म्हणत होती, कशाला आव्हान केलं माझं? मी तपश्चर्या, तुमची तपश्चर्या पाहून आनंदित झालेली आहे. काय मागायचंय ते माग दक्षा. आणि दक्षाने प्रार्थना केली, हात जोडून विनंती करू लागले, माते या ब्रह्मांडाची तू की तू माझ्या पोटी जन्म घ्यावा. जगदंबा म्हणते, दक्षा तुझ्या पोटी जन्म घ्यावा, परंतु हे होणार नाही. परंतु तुझी जी तपश्चर्या पाहून मला अत्यानंद आहे. एवढी कठोर तपश्चर्या तू माझी केली, तुला मी नाराज करणार नाही. परंतु दक्षा माझा अपमान होईल, त्या दिवशी तुझा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. दक्षाला आधीच देवीनं सांगितलं होतं, भगवतीनं सांगितलं होतं की मी तुझ्या पोटी जन्माला येईल. परंतु लक्षात घे, जर स्त्रीचा अपमान तुझ्याकडून होईल त्या दिवशी मी राहणार नाही. आणि जगत्र जननी जगन्मातेनं आपल्या हातात ज्या तिचा अंश दक्षाजवळ दिला. जगदंबेनं ते गुप्त स्वरूपाचा अंश म्हणजेच आईचा स्वरूपाचा अंश दक्षायनी प्रजापतीमध्ये धर्मपत्नीच्या गर्भगृहामध्ये तिनं स्थान केलेलं आहे. वेदव्यासजी महर्षी नारद का सांगितले की जो अहंकार कशाचा होता की अहम ब्रह्मास्मी, म्हणून जास्तीत जास्त संख्येनं उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये, सकाळच्याही सत्रामध्ये या आणि संध्याकाळच्याही सत्रामध्ये अनेक अशा कथा आपल्याला आहेत. सुंदर अशा कथा आहेत. भगवतीचा सोहळा, विवाह सोहळा, संत सदाशिवाचा विवाह सोहळा आहे. आणि अशा तऱ्हेनं जगत्रनी जगन्माता उद्या सकाळच्या सत्रामध्ये जन्म घेईल. कारण आज तपश्चर्या केली भगवती जगत आणि अशी संपूर्ण कथा आहे. ही संपूर्ण कथा गोड आहे, शिवपुराण आहे, शिव महात्म्य आहे. कारण की त्या तुझी बहु आवडशी जीवापासून अशी आपण करा भगवंत काही कमी करू देत नाही. म्हणून सकाळच्या सत्रामध्ये, दुपारी संध्याकाळच्या सत्रामध्ये जे कोणी होतील त्यांना ते सर्व सुख प्राप्त होईल. म्हणून आपल्याला सर्व सुखाची आठव करून द्यायच्या वेळेस तुम्हाला सांगितलं, जर आपल्याला